याबद्दल कोणीच सांगत नाही, कारण हॉटेलच्या या प्रो टिप्स कोणालाच माहिती नसतात. आज मी तुम्हाला हॉटेलच्या 5 अशा प्रो टिप्स सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही परफेक्ट हॉटेलच्या चवीचा पनीर मसाला घरच्या घरी बनवू शकणार आहात. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप खास टिप्स यामध्ये आपण सांगितलेत. सगळ्यात आधी घेतले साहित्य: लाल सुके मिरच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यात, पनीर, वाटाणा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, भिजवलेले काजू, धनापूड, हळद, लाल तिखट, दही, गरम मसाला, कसुरी मेथी, दुधावरची साई, त्याचप्रमाणे आलं आणि लसूण. आता सगळ्यात आधी ज्या काही बेसिक तयारी आहेत त्या आधी करून घेऊयात. अगोदर एक वाटण बनवणार आहोत. 2 टोमॅटो मीडियम आकाराचे लाल बुंद असे चिरून घेतलेत. यामध्ये भिजवलेल्या 4 बेडगी मिरच्या आणि 6 ते 7 काजूच्या पाकळ्या सुद्धा भिजवून ठेवायच्या, त्या घालून घ्यायच्या. आलं आणि लसूण घालायचं. ज्या पाण्यामध्ये आपण मिरची भिजवली होती तेच पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं वाटून घ्यायचं. आता एक्स्ट्राचं पाणी घालायचं गरज नाही. मिरच्या भिजवलेलं पाणी घातले, या एवढ्या पाण्यामध्ये ह्याची छान अशी प्युरी तयार होते. काजू घातल्यामुळे याला छान असा रिचनेस येतो, त्यामुळे काजू आवर्जून घाला. पेस्ट करताना अगदी स्मूथ करायची, अजिबातही दरदरीत किंवा दाणेदार ठेवायची नाही, कारण जेवढी ही पेस्ट तुमची छान क्रीमी, छान स्मूथ असेल तेवढं तुमच्या पनीरच्या भाजीला टेक्स्चर छान येणार आहे. चला, आता सुंदर असं हे वाटण तयार झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी प्युरी तयार झाली आहे आणि बेडगी मिरच्या भिजवून घातल्यामुळे रंग अप्रतिम असा येतो. चला, आता वेळ आहे आपल्या पहिल्या टिपची. सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे सगळे ड्राय मसाले आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला भाज्या बनवताना ही टिप आवर्जून फॉलो केली जाते. यामुळे मसाले छानपैकी भिजतात, त्याचा फ्लेवर छान इन्हॅन्स होतो आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबातही जळत नाहीत. ड्राय मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला किंवा पनीर मसाला कोणताही तुम्ही घेऊ शकता. हे मसाले मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत. आता दुसरी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे पनीर एका टिश्यू पेपरवरती घालायचं, यावरती दुसरा टिश्यू पेपर घालायचा आणि पनीर छानपैकी आपण डॅप करून घ्यायचे. पनीरचं सगळं मॉइश्चर काढून टाकायचे, कारण हे पनीर आपण तळणार आहोत. जेव्हा तुम्हाला पनीर तळायचे त्यावेळेला ही टिप आवर्जून फॉलो करा. बरेच वेळेला काय होतं, पनीर तेलामध्ये सोडलं की त्याला पाणी सुटतं आणि ते व्यवस्थित तळलं जात नाही. पनीर अजिबातही कुरकुरीत होत नाही, अगदी गिळगिळीत होतं आणि खूप जास्त तेलकट होतं. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही टिश्यू पेपरने ह्याचं सगळं पाणी काढून टाकलं तर पनीरच्या पीसेसला अजिबातही मॉइश्चर राहत नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते व्यवस्थित तळता येतात. ह्या 2 टिप पहिल्या आपण बघितल्या आहेत. चला, आता पुढे वळूयात. आता तेल छानपैकी गरम झालं. गरम तेलामध्ये हे पनीरचे पीसेस घालायचे. पनीरचे पीसेस घातल्यानंतर अजिबातही लगेच मिक्स करायचं नाही. फक्त हलकंसं तेल पनीरच्या पीसेसवरती शिंपडून घ्यायचं. बरं, पनीर तळत असताना खूप जास्त तेलाची गरज नसते. कमी तेलामध्ये तळतोय आपण, त्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे सगळं पनीर तळून घेणार आहे. एकदम सगळं पनीर टाकू नका, नाहीतर पनीर खूप जास्त तेलकट होईल, अजिबातही व्यवस्थित तळलं जाणार नाही. त्यामुळे पनीर तळताना ही महत्त्वाची गोष्ट आवर्जून फॉलो करा की थोडे थोडे पीसेस घालून तुम्ही तळा. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं पनीर तळलं गेले आणि तेलामध्ये त्याचे खूप जास्त दाणे सुद्धा निघले नाहीयेत, कारण याचा आपण मॉइश्चर अगोदर काढून टाकल्याचा हा फायदा झालाय. चला, आता दुसरी बॅच ही मी याच पद्धतीने तळून घेते. आता दुसऱ्या बॅचला पहिल्या बॅचपेक्षा थोडेसे जास्तीचे पीसेस घालून घेतलेत, जेवढे तेलामध्ये सहजपणे बसू शकतात तेवढेच. तुम्ही बघू शकता हे पनीर किती सुंदर असं तळलं जाते. अजिबातही ते गिजगिजीत होत नाहीये, खूप जास्त ऑइली होत नाहीये किंवा ते तुटत सुद्धा नाहीये. आहे असे पीसेस सुंदर असे तळून निघालेत. चला, तर याच पद्धतीने सगळं पनीर मी छान असं तळून घेते आणि त्यानंतर पुढे वळूयात. या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर परफेक्ट हॉटेलसारख्या रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्याच वेळेला या टिप्स आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे या छोट्या छोट्या चुकांमुळे आपली रेसिपी परफेक्ट होत नाही. आणि ह्या टिप्स जर तुमच्या लक्षात राहणार नसतील ना तर सरळ तुम्ही एका वहीवरती लिहून ठेवा, म्हणजे कोणतीही रेसिपी बनवताना तुम्ही या टिप्स आवर्जून फॉलो करू शकता. चला, पनीर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तळलं गेले. एक पनीरचा पीस तुम्हाला तोडूनही दाखवते. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट, अजिबातही हे पनीर वातट चिवट होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. चला, आता घेऊयात फोडणी करायला. यासाठी कढईमध्ये तूप किंवा बटर आवर्जून घाला. हॉटेलमध्ये नेहमी बटरच्या फोडणीमध्येच पनीरची भाजी केली जाते, त्यामुळे त्याचा टेस्ट अजून छान वाढते. मी ते 2 ते 3 चमचे तूप घातले आणि 2 चमचे तेल घातले. यावरती सगळ्यात आधी खडे मसाल्यांची फोडणी घालायची. खडे मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरी आणि 1 वेलची घातली. खडे मसाले छान तळले गेले की यावरती उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा. कांदा सुद्धा इथं घेताना छान पातळ चिरून घ्या, अजिबातही जाडसर घेऊ नका, कारण हा आपल्या ग्रेव्हीच्या टेक्स्चरमध्ये ॲड होणार आहे. आता तिसरी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे कांदा परतत असताना मिठाबरोबर आवर्जून अर्धा चमचा साखर घाला. साखर घातल्यामुळे काय होतं, कांदा छान कॅरमलाइज व्हायला मदत होते, तो लवकर छान ब्राऊन कलरवरती येतो आणि भाजीला सुद्धा हलकासा गोडसरपणा यायला मदत होते. त्यामुळे आवर्जून एक अर्धा ते पाव चमचा साखर कांदा परतत असताना घाला. तुम्ही बघू शकता
कांदा किती सुंदर असा तळला गेलाय. आता यामध्ये जे काही आपण ड्राय मसाले पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते ते घालायचे आणि ते सुद्धा कांद्याबरोबर छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. बरं, एवढी पाव ते अर्धा चमचा साखर घातल्यामुळे भाजी आपली खूप जास्त गोडसर होत नाही. जेवढी हॉटेलमध्ये गोड असते ना, अगदी त्यापेक्षाही कमी गोडसर होते. तुम्हाला हवं असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी सुद्धा करू शकता. चला, आता ड्राय मसाले सगळे छान परतले गेलेत. पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे ते अजिबातही करपले नाहीत आणि छान तरी आपल्या भाजीला आली आहे. आता यामध्ये हे केलेलं वाटण घालायचं, टोमॅटो, काजू, बेडगी मिरच्या आणि आलं लसूणचं. आता हे वाटण घातल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे. किमान एक 4 ते 5 मिनिटं लागतात हे वाटण परतायला. वाटण परतत असताना अगदी लो फ्लेमवरती परतवून घ्या. आता त्यानंतर घालायचं आहे ते फेटलेलं दही. आता सगळ्यात महत्त्वाची ही चौथी टिप आहे, ती म्हणजे दही आणि दुधावरची साई या दोन्ही गोष्टी आपल्याला या भाजीमध्ये घालायच्या. यामुळे आपल्या भाजीला एक छान असा रिचनेस यायला मदत होणार आहे. फक्त एक 3 चमचे दही घेतले, दही छानपैकी फेटून घ्यायचं, ते घालायचं, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक 2 ते 3 चमचे साई घालायचे, साईचं दूध घालून घ्यायचे. ही चौथी टिपसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, कारण दही आणि दूध घालत असताना त्याचं घालायचं टायमिंग आणि घालायची पद्धत खूप महत्त्वाची आहे. आणि दोन्ही एकदम न घालता दही छानपैकी मिक्स झालं की त्यानंतर दुधावरची साई आणि 2 चमचे दूध घाला. या पद्धतीने जर तुम्ही दही आणि दूध घातलं तर व्यवस्थित ते भाजीमध्ये मिक्स होतं. अजिबातही वाटण भाजी आपली फाटत नाही. त्याची पाहिजे अशी टेस्ट आपल्या ग्रेव्हीला भेटते. तुमच्याकडे अगदीच दुधावरची साई नसेल तर तुम्ही दूध घालू शकता, फक्त ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घाला. चला, दुधावरची साई सुद्धा यामध्ये छान मिक्स झाली आहे. आता तेल सुटायला सुरुवात होणार आहे. त्याआधी यामध्ये आपला वाटाणा घालून घ्यायचा, कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर वाटाणा घाला, नाही घातलं तरीही चालतं. चला, तर वाटाणा आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मसाला मिक्स करायचा. छान तेल सुटायला लागलं की यामध्ये गरम पाणी घालायचं. थंड पाणी आवर्जूनही घालायचं नाही. मी नेहमी तुम्हाला ही गोष्ट सांगत असते की मसाला परतवून झाल्यानंतर आवर्जून गरम पाणी घाला. आता वरून मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ आपण कांदा परतत असताना घातलंय, त्यामुळे या स्टेजला टेस्ट करून घातला तरीही चालेल. आणि पनीर तळत असताना एक बाजूचे 4-5 तुकडे शिल्लक राहिले होते, ते मी आवर्जून बाजूला ठेवले होते. यामध्ये ते हाताने छान कुस्करून घालायचे, म्हणजे आपल्या भाजीला छान टेक्स्चर येते आणि खाताना छान ते दाताखाली येतात. सुंदर अशी भाजी आपली मिक्स करून घ्यायची, 1-2 मिनटं छान उकळवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हे तळलेले पनीरचे पीसेस घालायचे. या पद्धतीने तुम्ही पनीरचे पीसेस घाला, अजिबातही ते वातड चिवट होणार नाहीत. त्यानंतर सगळ्यात शेवटी 1 चमचा कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी छान हातावरती चोळून घ्या आणि त्यानंतर घाला. कसुरी मेथी ही यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. आता या स्टेजला भाजी छान मिक्स झाल्यानंतर एकदा टेस्ट करून बघायची. कोणती टेस्ट कमी जास्त तुम्हाला वाटते त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा आणि हवं असेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. लिंबाचा रस घातल्यामुळे सुद्धा चवी छान बॅलन्स व्हायला मदत होते. चला, भाजी सुंदर अशी झाली आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही. परफेक्ट अशी आपली पनीर मसाल्याची कन्सिस्टन्सी इथे झाली आहे. सुंदर असा हा पनीर मसाला आपण लगेच सर्व करून घेऊयात. तुम्ही हा पनीर मसाला चपाती, रोटी, भात कशाही सोबत आरामात सर्व करू शकता. चला, आता सगळ्यात शेवटची आपली टिप राहिली आहे. आपल्या जेवढ्या 4 टिप्स महत्त्वाच्या होत्या तेवढीच महत्त्वाची ही 5वी टिप सुद्धा आहे. ती म्हणजे भाजी सर्व केल्यानंतर वरून आवर्जून 2 चमचे बटर घालायचे. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाजीवरती जी काही चकाकी बघतो, चमक बघतो, ती यावरती घातलेल्या 2 चमचे बटरमुळे येते. चला, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या प्रो टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हा पनीर मसाला नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. बरं, एक घास तुम्हाला मी तोडूनही दाखवते. यावरून तुम्हाला समजत असेल पनीर आपलं अजिबातही वातड चिवट झालं नाहीये. परफेक्ट असा याचा तुकडा पडतोय. अशी रेसिपी जर तुम्ही घरी केली ना तर हॉटेलची सुद्धा रेसिपी तुम्ही विसरून जाल. हॉटेलपेक्षा भारी टेस्ट आपल्या घरच्या पनीर मसाल्याला येते. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, ह्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगाच. तसे अजून कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडेल तेही सांगा. आणि अशा सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.